मंडळी, सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीत एक असा प्रश्न समोर आला ज्याचा थेट संबंध फक्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादाशी नाही, तर राजकीय पक्षाचा खरा अधिकार नेमका कुणाकडे असतो या मूलभूत प्रश्नाशी आहे. आणि विशेष म्हणजे सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी यांच्यातला फरक पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला. पण मंडळी, यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, पक्षाचा निर्णय पक्षप्रमुख आणि राजकीय पक्ष घेणार की निवडून आलेले आमदारच पक्षावर अंतिम अधिकार सांगू शकणार? आजच्या सुनावणीत न्यायालयात याच मुद्द्याभोवती अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आणि उद्या दुपारी 2 नंतर सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय घडलं, कोणता युक्तिवाद करण्यात आला आणि त्याचा पुढच्या सुनावणीवर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. चला सुरुवातीपासून संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. आधी समजून घ्या कोणत्या याचिकेवर सुनावणी. मंडळी, शिवसेनेशी संबंधित सुप्रीम कोर्टात अनेक याचिका आहेत. त्यामुळे नेमकी आज कोणत्या प्रकरणावर सुनावणी झाली हा प्रश्न साहजिकच आहे. 30 जुलैला झालेल्या सुनावणीशी संबंधित प्रकरणाबरोबरच सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे या प्रकरणातील मुद्द्यांवरही युक्तिवाद झाला. या प्रकरणाचा संबंध 2022 मधील महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयाशी आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवले नाही. या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. आता इथेच संपूर्ण प्रकरणाचा एक महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न उभा राहतो. आमदारांच्या संख्येच्या आधारावर एखाद्या गटाला राजकीय पक्षावर दावा करता येतो का? कपिल सिब्बल यांचा मुख्य मुद्दा काय? मंडळी, कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना पुन्हा एकदा पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी यांच्यातील फरकावर भर दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेला पक्ष हा पॉलिटिकल पार्टी असतो, तर त्या पक्षातून निवडून आलेले आमदार म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टी. दोन्ही गोष्टी एकच नाहीत आणि याच फरकाचा पुढे पक्षाच्या नेतृत्वापासून ते निवडणूक चिन्हापर्यंत अनेक मुद्द्यांवर परिणाम होऊ शकतो. 2018च्या पक्षघटनेचा मुद्दा. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या पक्षघटनेचा मुद्दाही मांडला. त्यांनी सांगितलं की पक्षाच्या संघटनात्मक रचनेनुसार पक्षप्रमुख कोण आहे, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कशी होते आणि पक्षातील अधिकारांची रचना काय आहे याबाबत माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने 2018 मध्ये करण्यात आलेल्या बदलांबाबतच्या नोंदीवर प्रश्न उपस्थित केला होता. याच मुद्द्यावर सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला. जर या पक्षघटनेनुसार पक्षाने निवडणुका लढवल्या, उमेदवार ठरवले आणि सरकारमध्येही काम केलं, तर नंतर अचानक त्याच पक्षघटनेच्या वैधतेवर प्रश्न कसा उपस्थित होऊ शकतो? हा युक्तिवाद त्यांच्या मांडणीतील महत्त्वाचा भाग होता. 2019 ते 2022 मधील घटनांचा संदर्भ. मंडळी, सिब्बल यांनी 2019 नंतरच्या राजकीय घटनांचाही संदर्भ दिला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात होते. शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेनुसार विविध नियुक्त्या झाल्या. म्हणजेच सिब्बल यांचा मुद्दा असा होता की त्या काळात या व्यवस्थेवर कोणताही मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आला नव्हता. मग 2022 मधील राजकीय घडामोडीनंतर त्याच व्यवस्थेवर प्रश्न का निर्माण झाला? आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. मंडळी, 20 जून 2022 रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक गट मुंबई बाहेर गेला. सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी येथे या आमदारांचा मुक्काम झाला. याच काळात शिवसेनेने पक्षांतर्गत बैठक बोलावली आणि त्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय उपसभापतींकडे पाठवण्यात आला आणि इथे कोर्टात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला.
गटनेता बदलण्यासाठी आमदारांच्या सह्या आवश्यक होत्या का? न्यायालयाचा महत्त्वाचा प्रश्न. न्यायमूर्ती बागची यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. जर विधिमंडळ पक्षातील बहुसंख्य आमदार त्या बैठकीला उपस्थितच नव्हते, तर त्या बैठकीत घेतलेला निर्णय कसा लागू होणार? यावर कपिल सिब्बल यांनी स्पष्टपणे पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी वेगळे आहेत असा युक्तिवाद केला. त्यांच्या मते पक्षाच्या संघटनात्मक अधिकारानुसार गटनेत्याची नियुक्ती किंवा बदल करण्याचा अधिकार राजकीय पक्षाच्या नेतृत्वाकडे असू शकतो. आणि याच ठिकाणी सिब्बल यांनी पूर्वीच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचाही संदर्भ दिला. मग 31 आमदारांनी काय केलं? मंडळी, यानंतर शिंदे गटातील आमदारांनी स्वतंत्र बैठक घेतली. त्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. यावर कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा मांडला. त्यांचा युक्तिवाद असा होता की लेजिस्लेटिव्ह पार्टीमधील एखादा गट स्वतःहून पॉलिटिकल पार्टीचे नेतृत्व बदलू शकतो का? आणि जर राजकीय पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाने एखादा निर्णय घेतला असेल, तर केवळ आमदारांच्या बहुमताच्या आधारावर तो निर्णय बदलता येईल का? हा प्रश्न या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी येतो. आता येतो अँटी डिफेक्शन लॉचा मुद्दा. मंडळी, याच ठिकाणी 10व्या अनुसूचीचा म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉचा मुद्दा पुढे येतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र शिंदे गटातील आमदार त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. यानंतर त्यांच्या विरोधात अपात्रतेची प्रक्रिया सुरू झाली. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना या संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख करून सांगितलं की पक्षातील काही आमदारांनी स्वतंत्रपणे नेतृत्व आणि पक्षातील पदाधिकारी बदलण्याचा प्रयत्न केला आणि याच आधारावर व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप या संकल्पनेचा मुद्दा पुढे येतो. म्हणजेच एखाद्या आमदाराच्या कृतीतून त्यानं स्वेच्छेनं पक्षाचं सदस्यत्व सोडल्याचं दिसतं का? हा प्रश्न अपात्रतेच्या निर्णयासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. CJI यांनीही महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. मंडळी, सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनीही याच संदर्भात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. जर एखादा गट पॉलिटिकल पार्टीचं नेतृत्व बदलू शकत नसेल, तर त्या गटाच्या कृतीचा अँटी डिफेक्शन लॉच्या दृष्टीनं कसा विचार करायचा? यावर सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादाला पुढे नेत सांगितलं की या संपूर्ण घटनाक्रमाचा परिणाम सरकार स्थापनेवर झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता बदल झाला. म्हणूनच हा प्रश्न केवळ 2 गटांमधील पक्षांतर्गत वादाचा नाही, तो लोकशाहीतील राजकीय पक्षाची रचना आणि आमदारांची भूमिका याबाबतचा मोठा घटनात्मक प्रश्न आहे. आता सर्वात महत्त्वाचा, पक्षाचं चिन्ह कुणाचं? मंडळी, सुनावणीतील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इलेक्शन सिम्बॉल. न्यायमूर्ती बागची यांनी विचारलं, पक्षाचं निवडणूक चिन्ह पॉलिटिकल पार्टीचं असतं की लेजिस्लेटिव्ह पार्टीचं? कपिल सिब्बल यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं, पॉलिटिकल पार्टीचं. कारण निवडणूक आयोग एखाद्या नोंदणीकृत राजकीय पक्षाला निवडणूक चिन्ह देतो आणि इथेच 2023 मध्ये निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ येतो. 17 फेब्रुवारी 2023 चा निर्णय. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिलं. त्या निर्णयात आमदार आणि खासदारांच्या संख्येचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. आता सिब्बल यांच्या युक्तिवादाचा मुख्य प्रश्न असा आहे, जर निवडणूक चिन्ह पॉलिटिकल पार्टीचं असेल, तर केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीमधील बहुमताच्या आधारावर पॉलिटिकल पार्टीवर नियंत्रण कसं ठरवता येईल? हा प्रश्न पुढील सुनावणीतही महत्त्वाचा ठरू शकतो. आणि इथे कोर्टानं आणखी एक प्रश्न विचारला. न्यायमूर्ती बागची यांनी विचारलं,
जर निवडणूक आयोगानं लेजिस्लेटिव्ह पार्टीमधील बहुमत पाहिलं तर पॉलिटिकल पार्टीमधील बहुमत म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या काय, आणि हे सगळं पक्षाच्या संविधानामध्ये स्पष्ट असायला नको का? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जर पक्षाच्या संविधानामध्ये पक्षप्रमुख, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि संघटनात्मक अधिकारांची रचना स्पष्ट असेल तर केवळ आमदारांची संख्या पुरेशी आहे का, हा पुढचा कायदेशीर प्रश्न निर्माण होतो. मग आजच्या सुनावणीचा अर्थ काय? मंडळी, आजच्या युक्तिवादातून एक गोष्ट स्पष्ट दिसते. या प्रकरणात फक्त शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हा प्रश्न नाही, त्यामागे आणखी मोठे प्रश्न आहेत. पॉलिटिकल पार्टी म्हणजे काय? लेजिस्लेटिव्ह पार्टीची मर्यादा काय? पक्षातील नेतृत्व बदलण्याचा अधिकार कुणाकडे? आमदारांच्या कृतीकडे अँटी डिफेक्शन लॉ अंतर्गत कसं पाहायचं? आणि सर्वात महत्त्वाचं, पक्षाच्या चिन्हावर दावा ठरवताना फक्त आमदार खासदारांचं संख्याबळ पाहायचं की पक्षाची संघटनात्मक रचना आणि संविधानही पाहायचं? याच प्रश्नांची उत्तरं पुढील सुनावणीत महत्त्वाची ठरणार आहेत. शेवटचा मुद्दा लक्षात ठेवा. मंडळी, आजच्या सुनावणीवरून अंतिम निकाल लागला आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. कोर्टानं अंतिम निर्णय दिलेला नाही. मात्र आजच्या युक्तिवादात पॉलिटिकल पार्टी विरुद्ध लेजिस्लेटिव्ह पार्टी हा मुद्दा अत्यंत ठळकपणे समोर आला आहे आणि त्यामुळे पुढील सुनावणीत न्यायालय या मुद्द्यांकडे कोणत्या घटनात्मक दृष्टिकोनातून पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या दुपारी 2 नंतर सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे. म्हणूनच पुढे कोर्टात कोणते प्रश्न विचारले जातात, कपिल सिब्बल यांचा पुढचा युक्तिवाद काय असतो आणि शिंदे गटाकडून त्याला काय उत्तर दिलं जातं हे अत्यंत महत्त्वाचं ठरेल. म्हणून मंडळी, पुढची सुनावणी नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद मंडळी. जय महाराष्ट्र.